अच्छा आजी आपल्याकडं फ्रूट खूप काहीतरी बोलवला. फ्रूट जास्त आहे आपल्याकडे, काहीतरी बनवायचं या पोटाला जरा थंडावा पण मिळेल असं ना. हा चल आपण फ्रूट कस्टर्ड बनवूया. ओके ओके. चल. नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आता उन्हाळा लागला, आपल्याला एकदम पोटाला काहीतरी थंडावा देणारा असा एक छानपैकी रेसिपी बनवा. आणि माझ्या नातवाचा पण हट्ट आहे की आज हे फ्रूट भरपूरच जमा झाले घरामध्ये, तर छानपैकी फ्रूट कस्टर्ड बनव. तर चला तर बनवूया. त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे, साखर घेतलेली, ॲपल आहे, चिकू आहे, द्राक्ष आहे, कस्टर्ड पावडर. हां, तर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे आपलं दूध लागणार नाही खाली. हे दूध मी असं क्रीमवालं घेतलेलं आहे बघा, एकदम छान दूध आहे. तर हे दूध आहे ना, छानपैकी एक उकळी आणून घेऊ आपण, छानपैकी तशी उकळी येऊन देऊ. तोपर्यंत आपण तयारी करूया. आता हे फ्रूट आहे ना, मी छानपैकी तशी कट करून घेतलेले बारीक बारीक, आपल्याला आवडीनुसार कट करून घ्यायचे. पण घेते थोडीशी, म्हणजे आपले फ्रूट कस्टर्ड छान होईल. हे खायला इतकं चवदार रेसिपी लागते ना, एकदम छानपैकी तशी मस्त एकदम रेसिपी. तर मंडळी, आपण इतकी सुंदर रेसिपी बनवणार आहोत ना, तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच म्हणजे नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझं नोटिफिकेशन पुढे जाईल, किंवा नवनवीन रेसिपी, आपण गावरान पद्धतीने रेसिपी जास्त बनवतो, त्या रेसिपी तुम्हाला कळतील. तुमच्या मोबाईलवर लगेच नोटिफिकेशन टाकल्याबरोबर माझ्या रेसिपी तुमच्यावर मोबाईलवर पडतील. सॉरी बोलताना जरा चुकले मी, पण नक्कीच सबस्क्राईब करा. आता मंडळी, आपण 2 चमचे असं छानपैकी टाकून घेणार आहोत. दूध उकळोपर्यंत छानपैकी ना हे कस्टर्ड पावडर टाकून घेऊ याच्यामध्ये आणि एकदम मिक्स करून घ्यायची अशी छानपैकी मी एक जेव करून घेते याचं. आपण हे कस्टर्ड पावडर टाकून घेऊ आणि थोडा वेळ उकळून घेऊ छानपैकी. एकदम दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं फ्रूट कस्टर्ड छान होईल. असं घट्ट रवा आणि एकदम खाण्यासाठी एकदम उत्तम, उन्हाळ्यासाठी थंडावा देणारं असं आपण बनवून घेणार आहोत. तर मंडळी, उन्हाळा लागल्या मुलं जेवणाचा कंटाळा करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज माझ्या नातवाचं हट्ट आहे का मम्मी आजी मला फ्रूट कस्टर्डच बनव. तर म्हटलं चल बनवते, त्याच्यासाठी थोडंसं खातील सर्वजण थोडं. तर मंडळी, आपण छान असं घट्ट होईपर्यंत मस्तपैकी थोडंसं असं छान दूध उकळून घेऊ. एकदम छान असं दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. एकदम लच्छेदार आणि अशी रवाळ छानपैकी आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवायचं आहे. पहा बरं किती छान उकळी फुटली आणि आता दाटसरपणा पण यायला लागला ह्याच्यामध्ये. आता हे छानपैकी असं काढून घेतलेलं आहे. आता थंड होऊन देऊ, नंतर मग ना पुढचं दाखवते तुम्हाला पुढची रेसिपी काय आहे ते. पण आता थोडंसं थंड झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. आता मंडळी, आपण ॲपल टाकून घेऊ. थोडेसे चिकू कट केलेले, मी केळे कट केलेले, ग्रेप्स, काळे ग्रेप्स आहे, 2 प्रकारचे ग्रेप्स घेतलेले आहे मी. तर जे घरामध्ये होतं तेच टाकलं, तुम्हाला पाहिजे आवडीनुसार तुम्ही डाळिंब पण टाकू शकतात त्याच्यामध्ये. झालं आपलं फ्रूट कस्टर्ड. किती छान झालं पहा बरं. मुलं आवडीने पण खातात आणि उन्हाळ्यामध्ये असं थंडावाला देणारे एकदम छान पदार्थ आहे. तर मंडळी, मी दूध गरम केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं 10 ते 15 मिनिट, म्हणजे अर्धा तास दूध मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलं. त्याच्यानंतर हे फ्रूट टाकलेले आहे मी. तर पहा बरं किती छान झालेलं आहे आपलं. एकदम अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, घट्ट आणि रवाळे बघा, एकदम बासुंदी कशी असते तसे झालेले. तर पहा बरं किती छान झालेले. मंडळी, तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रियाश, आपलं फ्रूट कस्टर्ड कसं झालं मला सांग बरं. छान झालं का? तुला पाहिजे होतं ना आज? छान झालं नक्की.
सुंदर झालं. हा चल तर मग आपण सांगूया. हा तर मंडळी आपलं फ्रूट कस्टर्ड इतकं छान झालेलं आहे, माझ्या नातवाला खूप आवडलेलं आहे. तर मंडळी जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझं ज्या रेसिपी नवनवीन रेसिपी टाकेल त्या तुमच्या मोबाईलवर नक्कीच येतील. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.